नमस्कार मित्रांनो. तर मालिकेच्या 13 मेच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय आणि ट्विस्ट असा असणार आहे की जयंत जानूसाठी कॉफी बनवून आणतो आणि तेवढ्या दारावरची बेल वाजते. विश्वाने जानूसाठी गिफ्ट आणलेलं असतं. गिफ्ट कमी आणि त्याच्यामध्ये चिठ्ठी जास्त लिहिलेली असते. जानूला सॉरी म्हणण्यासाठी, तिची मैत्री कायम ठेवण्यासाठी ते गिफ्ट असतं. जयंत दरवाजा उघडतो. विश्वा तिथून निघून गेलेला असतो. जयंत म्हणतो, बाहेर तर कोणीच नाही आहे. जानूचं लक्ष गिफ्टवर जातं. जानू म्हणते, जयंत सर, अहो कोणीतरी आपल्यासाठी गिफ्ट ठेवून गेले. जानू, जयंत ते गिफ्ट बघतात. जयंत गिफ्टवर कोणाचं नाव आहे का हे बघत असतो आणि जानू गिफ्टच्या आतमध्ये जी चिठ्ठी आहे ती लपवते. थोड्या वेळाने जयंत ऑफिसला निघून जातो आणि जानू ती चिठ्ठी वाचते. जानूला कळतं की ही विश्वाची चिठ्ठी आहे. जानू मनात म्हणते, विश्वा, मी जो त्रास दिला नाही जयंतने आपल्याला, तुला, मला, आपल्या घरच्यांना, या सगळ्याचा बदला घेणार. मी या जयंतला सोडणार नाही आहे. तर इथे नीलांबरी किचनमध्ये काम करायला येते. भावना, रेणुका तिथे असतात. नीलांबरी म्हणते, काल तुम्ही सगळ्यांसमोर मला एक्सपोज केलं ना आणि सगळ्यांसमोर मला हात जोडून माफी मागायला भाग पाडलं. यावरून असं समजू नका की मी सगळं विसरून गेले. मी काहीही विसरलेले नाही आहे. आता तर खरं युद्ध चालू झाले. आता बघा मी पुढे काय काय करते. आता सिद्धू नीलांबरीचे सगळे धंदे कसे बंद करतोय हे बघण्यासारखं असेल. तर ह्या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की सिद्धू, भावना ॲक्सिडेंटचा विचार करत असतात. भावना म्हणते, सिद्धू, तुम्हाला आठवतंय का, आपण डॉक्टरांकडे गेलो त्यावेळेस डॉक्टरांना आश्चर्य वाटलं होतं. म्हणजे डॉक्टरांनी आपल्याला बोललंच नव्हतं, पण फोन कोणी केला होता. सिद्धू म्हणतो, हो ना, तेच तर. भावना, तुला कळतंय का हे सगळं कोणी घडवून आणलंय. भावना म्हणते, नीलांबरी वहिनी. सिद्धू म्हणतो, हो, तीच करू शकते हे सगळं. पण भावना, आत्तापर्यंत आपण गप्प बसत आलो, पण आता नाही. आता नीलांबरी वहिनीला सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतील. सिद्धू, भावना नीलांबरीच्या प्रकरणाचं सोक्षमोक्ष लावायला निघतात. तर इथे जयंत जानूचं स्वागत करतो आणि जानूला आपलं संपूर्ण घर दाखवतो. जानू घर बघत असताना तिला सगळं आठवत असतं. जयंतने आपल्याला कसा त्रास दिला, रात्रभर गायला लावलं, एकदा आपल्याला आपले हात वर करून बसायला लावलं, एकदा पिंजऱ्यात ठेवलं होतं आणि जयंतने आपल्या मित्रांना मारलं, आजीला कोमात पाठवलं, हे सगळं तिला आठवतं. जयंत जानूला म्हणतो, जानू, तुला या घराचं इंटेरियर बदलायचं होतं ना. मी एका इंटेरियर डिझायनरचा नंबर पाठवला आहे तुला. ते बघून घे, त्यांच्याशी बोलून घे आणि जसं तुला हवं आहे तसं आपण डिझाईन करून घेऊ घर. जानू म्हणते, नाही, आता हे घर मला जसं आहे तसंच आवडले. मला याच घरात राहायचे. या घराला असलेला काळा रंग, काळं फर्निचर, सगळं काळं आणि या घराला एकही खिडकी नाही, त्यामुळे शांतता. सगळं आवडतं आहे मला आता. खरं तर जयंत सर, मला तुम्ही खूप आवडता. जयंतला वाटतं की खरंच जानूला हे सगळं आवडते. जयंत इमोशनल होतो आणि तो जानूला आपली रूम दाखवायला घेऊन जातो. जानू आपली बेडरूम बघते आणि तिथे मागच्या वेळेससारखं एक झुरळ येतं. जयंत मागच्या वेळेससारखं झुरळाला मारून दुधामध्ये टाकणार असतो. जानू घाबरते का काय हे तो बघत असतो, पण यावेळी जानू घाबरत नाही आहे. जानू विचारते, जयंत, अहो या घराला तर खिडक्या नाहीच आहेत, मग हे झुरळ आलं तरी कसं काय. जयंत म्हणतो, सॉरी, मी या झुरळाला आत्ता बाहेर काढतो. जानू म्हणते, नको जयंत सर, थांबा. जानू त्या झुरळाला आपल्या पायाने मारते आणि ती सेम जयंतसारखी वागते. जानू म्हणते, जयंत सर, अहो याची हिंमत कशी झाली आपल्या दोघांमध्ये यायची. आता आपल्या दोघांमध्ये कोणीही येऊ शकत नाही. जयंत जानूचं ते रूप बघून खूप घाबरतो. ते झुरळ तिथेच मेलंय, घाण झाली आहे म्हणून जयंत अस्वस्थ होतो. जयंत ते स्वच्छ करायला जातो. इथे जानू मनात म्हणते, जयंत, एवढ्या छोट्याशा झुरळामुळे अस्वस्थ झालायस का. आता बघ, मी तुझ्यासारखीच अवस्था करणार. आजवर मला, माझ्या घरच्यांना तू त्रास दिला आहेस ना, त्या सगळ्याचा बदला मी घेणार. आत्तापर्यंत मला खूप टॉर्चर केलं होतंस ना, आता बघशील माझा टॉर्चर पॅटर्न. आता जयंत, तुला माझ्यापासून कोणीही वाचवू शकत नाही. तर जयंत झाडू घेऊन येतो आणि ते सगळं साफ करतो. तर इथे वीणा, संतोष, वरद यांची बॅग भरते. संतोष विचारतो, वीणा, हे काय करतेस, कुठे चाललीस तू.
वीणा म्हणते, मी नाही कुठे चालले, तुम्ही आणि वरद त्या घरी पुन्हा चाललायत. संतोष म्हणतो, नाही ना वीणा, अगं 2-4 दिवस इथे राहू देत ना. वीणा म्हणते, नाही, ते घर कशाला बांधले तुम्ही, जा तिथे राहा तुम्ही दोघं. वीणाला माहिती असतं की संतोषच्या डोक्यात काहीतरी चालू आहे. त्याला या घरामध्ये पुन्हा तमाशा करायचा आहे किंवा या घरामध्ये काहीतरी चोरायचं आहे, म्हणून त्याला इथे राहायचं आहे. वीणा संतोषची बॅग भरते, त्याला तिथून हाकलते. संतोष मनात म्हणतो, मी तिकडे राहतो तर तिथे दिवसभर मला कामं करावी लागतात, तिथे जेवणाचे हाल पण होतात. इथे राहिलो तर मला 2 वेळेचं चांगलं जेवण तर मिळेल, पण नाही, ही वीणा मला हकलावायचीच मागे लागली. संतोष रडत बसतो. तर इथे सिद्धू, भावना गाडे पाटलांच्या घरी येतात. सिद्धू आल्या आल्या मोठमोठ्याने आवाज देऊन सगळ्यांना हॉलमध्ये बोलवून घेतो. सगळे तिथे येतात आणि आजी विचारतात, ए सिद्धिराज, काय झालंय, डोकं फिरलंय का तुझं, एवढं काय मोठमोठ्याने आरडाओरडा करतोयस. सिद्धू, भावना जोगतिणीला तिथे घेऊन येतात. जोगतिणीला बघून नीलांबरी खूप घाबरते. नीलांबरी विचारते, कोण आहे ही बाई, इथे का आली आहे. जोगतीन म्हणते, काय झालंय, मला ओळखत नाही आहे का तू. अगं या भावनाबद्दल, तिच्या बाळाबद्दल निस्तर भाकीत केलं होतं, आठवतंय. जोगतीन नीलांबरीने आत्तापर्यंत जे काय केले ते घरातल्या सगळ्यांना सांगते. नीलांबरीचं सत्य सगळ्यांसमोर आलेलं असतं. रेणुका खूप चिडते आणि नीलांबरीच्या जोरात एक कानाखाली मारते. सगळे नीलांबरीला विचारतात, नीलांबरी, ही जोगतीन जे काही बोलते ते खरं आहे का. नीलांबरी म्हणते, नाही नाही, असं काही नाही आहे, ही बाई खोटं बोलते. जोगतीन म्हणते, नाही, ही नीलांबरीच खोटं बोलते. हिने मला सांगितलं होतं, जर मला मूल होत नाही आहे तर माझ्या जावेलासुद्धा मी होऊ देणार नाही. रेणुका, संपत जोगतिणीला जायला सांगतात आणि आजी, रेणुका, संपत, आदिराज सगळेच नीलांबरीला ओरडतात आणि नीलांबरीला तिथून निघून जायला सांगतात. नीलांबरी भावना, सिद्धू यांच्या पाया पडते आणि माफी मागते. नीलांबरी घरातल्या सगळ्यांची माफी मागते. नीलांबरी माफी मागत आजींकडे येते आणि आजींना म्हणते, मला गुपचूप तुम्ही माफ करायचे आणि जर तुम्ही माफ नाही केलं ना तर मी आत्ताच्या आत्ता तुम्ही भावनाच्या बाळाला मारण्यासाठी काय काय प्रयत्न केले ना ते सगळ्यांना सगळं सांगेन. नीलांबरी ब्लॅकमेल करते म्हणून आजी नीलांबरीची बाजू घेतात आणि तिला घरातच राहायला सांगतात. सिद्धूला हे काही पटत नसतं. सिद्धू, भावना यांना वाटतं की नीलांबरीनं आत्ताच्या आत्ता घर सोडून जावं, पण आदिराजसुद्धा सिद्धूची माफी मागतो आणि नीलांबरीला त्याच घरामध्ये राहू दे म्हणतो. पण कुठेतरी भावना, सिद्धू यांच्या मनात भीती असते की ही नीलांबरी पुन्हा आपल्या बाळाला काहीतरी करायचा प्रयत्न करेल. तर इथे व्यंकेला फुलांची खूप मोठी ऑर्डर मिळालेली असते, पण ती आता ऑर्डर कशी द्यायची, कशी सगळं मॅनेज करायचं या टेन्शनमध्ये व्यंके असतो. घरातले सगळे त्याला मदत करणार असतात. घरात सगळ्यांना आनंद होतो आणि घरातले सगळे विचार करतात की आता हा घरघंटीचा व्यवसाय अजून कसा वाढवता येईल. तर इथे जानू दारासमोर येऊन उभी राहते. जयंत तिथे येतो. जानू म्हणते, जयंत सर, अहो या दरवाजाला कोड आहे आणि मला घराबाहेर जायचं आहे, मी कसं काय जाऊ. जयंत दाराला कोड टाकत असतो आणि जानू ते बघत असते. जयंत तिला बघू नको म्हणून सांगतो. जानू म्हणते, जयंत सर, अहो हे घर माझं पण आहे ना आणि मला कुठे बाहेर जायचं असेल तर कुठे सारखं सारखं तुम्हाला सांगणार. त्यामुळे तुम्ही एक काम करा, तुम्ही आहे ना कोड टाका, मी बघते. जयंत कोड टाकतो आणि दरवाजा उघडतो. जानू ते बघून घेते. जयंत विचारतो, तुला कुठे जायचं होतं, दरवाजा का उघडायला लावला. जानू म्हणते, अहो न्यूजपेपर घ्यायचा आहे ना म्हणून. जयंत म्हणतो, जानू, अगं आपल्या इथे न्यूजपेपर येत नाही, आपण टॅबलेटवरती न्यूजपेपर वाचतो. जयंत पुन्हा कोड टाकतो आणि दरवाजा बंद करून घेतो. जानू म्हणते, जयंत सर, अहो मला कॉफी प्यायची आहे, पण कुठे काय ठेवलं मला माहितीच नाही आहे ना, प्लीज मला तुमच्या हातची कॉफी करून द्या ना. जयंत म्हणतो, हो लगेच आणतो. जयंत कॉफी बनवायला जातो. जानू इथे कोड बघते आणि म्हणते, जयंत, मला तर कोड माहिती आहे, आता कसं डांबून ठेवणार मला. जानू आता जयंतने जसा आपल्याला त्रास दिला तसा सेम त्यालाच त्रास द्यायचा ठरवते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.